इंडिया आघाडी मजबूत करू, मग नवीन पक्षांना सोबत घेण्याची तयारी करू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठकीत मराठा आरक्षणाविषयी चर्चा। 20 ते 25 मिनिटे ही बैठक पार पडली। शिंदे समितीच्या अहवालावरती तीनही नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती। भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी रेशीम बागेत जाऊन डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन केलं। अजित पवारांचा गट मात्र अनुपस्थित। आशिष शेलारांकडून महायुतीच्या आमदारांना रेशीम बागेत येण्याचं निमंत्रण होतं। जात गणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध। जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जात गणना नको, विदर्भ प्रांत सहसंघचालक गाडगेंचा दावा। शिंदे समितीचा मराठवाड्यातील कुणबी नोंदीचा अहवाल एबीपी माझाकडे। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 29,000 कुणबी नोंदी आढळल्या। सरकार सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल, अधिवेशन केवळ हुरडा पार्ट्या करण्यासाठी होतंय का? रविकांत तुपकर यांचा सवाल। नवीन शैक्षणिक धोरणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणार, विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागात समावेश करण्याबाबतचा विचार सुरू। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची बरसात। उद्धव ठाकरेंनी रिलायन्स विरोधात आंदोलन, यूएलसी आंदोलन, नाणार आंदोलन केलं, बारसू प्रकल्प रद्द केला, एनरॉनची सेटलमेंट केली, कुठली सेटलमेंट केली? संदीप देशपांडेंचे आरोप। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याविषयीच्या सूचना केल्या होत्या। कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सीफेसवरची एक मार्गिका बंद, 5 महिन्यांसाठी मार्गिका बंद राहणार असल्याची माहिती। मेट्रो 3 साठी तोडलेल्या वृक्षांचं त्याच जागेवरती पुनर्रोपण शक्य नाही, केवळ 40% झाडांचंच पुनर्रोपण शक्य होणार, MMRCLची माहिती। पुण्यातील शिवाजीनगर आगारातून सुटणाऱ्या काही ई-शिवाई बसेस या स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरुवात, त्यामुळे स्वारगेटवरून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। पश्चिम रेल्वेवरती आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक, अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीम्या जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाईल। ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द। मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या वंदे भारतसह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल। मध्य रेल्वेची आधीच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी विचारात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान 14 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा। अहमदनगरमध्ये निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्याजवळ आंदोलकांचा ठिय्या, कालव्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। अकोल्यामधल्या थंडीत वाढ, 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। कमी तापमानामुळे अकोल्यामध्ये सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले। नाशिकच्या मालेगावमध्येही थंडीचा पारा वाढला। थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार, गहू, हरभरा आणि कांदा पिकासाठी पोषक वातावरण। सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय संपाचं आयोजन। जीएसटी विभागानं पाठवलेल्या नोटिशीमुळे मराठवाड्यातल्या उद्योजकांमध्ये खळबळ। 6 वर्षांपासून थकीत जीएसटी वसूल करण्यासाठी MIDC प्रादेशिक कार्यालयाकडून 3,781 उद्योजकांना 38 कोटी रुपयांच्या नोटिसा। भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6,630 शेतकऱ्यांकडून 13,41,531 क्विंटल धानाची खरेदी। चुकाऱ्याची 55 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांना 200 कोटींचा फटका। निर्यात बंदीनंतर कांदा भावात घसरण, व्यापारी आणि बाजार समितीचंही मोठं नुकसान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर निर्यातदार आक्रमक, कांदा निर्यातदार घेणार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट। निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली जाईल। अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी दिलीप गांधी यांच्या फोटोला जोडे मारले। घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेनं बँकेचा परवाना रद्द केलाय, त्यामुळे ठेवीदारांचे 320 कोटी रुपये बँकेत अडकून आहेत।
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं गेल्या 8 दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ठाकरे गट आक्रमक आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारं तूर वाद्य वाजवत हे आंदोलन केलं गेलं। खड्डेमुक्त रस्त्यांबाबतच्या आदेशाकडे यंत्रणांचं दुर्लक्ष, उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातला दावा। कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाच्या कामात चुकीच्या पद्धतीने वृक्ष लागवड, एबीपी माझाच्या बातमीची NHAIनं दखल घेतली आहे। संबंधित कंत्राटदाराला NHAIकडनं कारणे दाखवा नोटीस। देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडे बाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार। चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील धवलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा। चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्यामुळे 13 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली। स्फोट घडवून आणण्याचा बेत आखणाऱ्या ISISच्या 8 दहशतवाद्यांना NIAकडनं अटक। NIAनं 4 राज्यातील 19 ठिकाणी केलेल्या छापेमारीनंतर कारवाई। मुंबईमध्ये आलिशान कारची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक। आरोपींकडनं 1.5 कोटींची 5 वाहनं जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।